दरम्यान नागपूरमध्ये जे काही घडलं ते अयोग्य असून सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर नागपूरकरांनी सहकार्य करावं अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी। काही पोलिसही जखमी झाले आहेत। खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे, दीक्षाभूमीचं शहर आहे, ताजबागचे शहर आहे। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे, आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे। परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।